हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण बघितलं की हाऊ टू फाइंड ट्रिग्नोमेट्रिक रेशो व्हॅल्यू इन सम डिफरंट अँगल like as 0 degree, 30 degree, 45 degree, 60 degree and 90 degree. Okay, we learned that table which have that trigonometric values. Okay, but sometimes we ask some different value of angles different from that angle. Okay, so how to find that value? That value are converted into our known values by using some double angle formulae and triple angle formulae which are we learned in last video. Okay, that formulae are so important for you. Okay, now today we are discuss exercise 3.3. in this exercise we have given some example which is different from that values. Okay, here we have asked sine of pi upon 80, sorry, pi upon 8, but we don't know value of pi upon 8 in our value table. Okay, we have only 0 degree, pi by 3 degree, pi by 4 degree and pi by 2 degree. Okay, so we don't know value of pi by 8. So then how to find this pi by 8? Just convert this pi by 8 into the known value. Okay, and in that conversion we just use our known formulae like as double angle, triple angle. Okay, so how to convert? Okay, आपल्याला इथं कसं ते कन्वर्ट करायचं आहे ते बघायचं आहे. ओके, आता इथं बघा साइन ऑफ पाय बाय 8 दिलेला आहे. सो जस्ट राईट द गिवन व्हॅल्यू साइन ऑफ पाय बाय 8. ओके, नाउ वी हॅव द फॉर्म्युला. विच फॉर्म्युला? साइन and relation between sin and cos. Okay, so cos of 2 theta equal to 1 minus 2 sin square theta. This is our known formula. Cos of 2 theta equal to 1 minus 2 sin square theta. म्हणजे आपल्याला माहिती आहे जो साइनचा थीटा आहे त्याचा डबल अँगल आपण इकडे कॉसला करू शकतो आणि हा आहे डबल अँगल फॉर्म्युला. ओके, मग आता थीटाची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे? पाय बाय 8. मग आपण काय करणार? कॉस ऑफ 2 थीटा, मग कॉस ऑफ 2 पाय थीटाची व्हॅल्यू पाय बाय 8 विच इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा म्हणजे पाय बाय 8. ओके, हे आपल्याला माहिती आहे. आता या साईडला बघा LHSला हा 2 1 जा 2 2 4 जा 8 म्हणजे हा जो पाय बाय 8 आहे तो पाय बाय 4 मध्ये कन्वर्ट झाला आणि आपल्याला त्या टेबलमध्ये पाय बाय 4 माहिती आहे. ओके, म्हणजे कॉस ऑफ पाय बाय 4 इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर आपल्याला मिळाला. ओके, आणि 1 मायनस 2 साइन स्क्वेअर पाय बाय 8 मिळाला, पण आपल्याला फक्त साइन पाय बाय 8 पाहिजे. म्हणून आपण काय करणार की हा जो मायनस 2 साइन स्क्वेअर पाय बाय 2 आहे या साईडला पाठवणार, तो आपल्याला प्लस 2 साइन स्क्वेअर पाय बाय 2 येईल. हा जो कॉस आहे तो या साईडला आला तर मायनस कॉस ऑफ पाय बाय 4 होऊन जाईल. ओके, पण आपल्याला हा 2 पण नको इथं, म्हणून तो 2 मल्टिप्लायर आहे या साईडला पाठवला तर काय होईल? तो डिवाइड होईल. म्हणजे आपल्याला ती व्हॅल्यू जी आहे ती कशी मिळेल? मग आता की साइन स्क्वेअर पाय बाय 8 इक्वल टू 2 ने आपण इकडे या साईडला डिवाइड केलं, पण त्याच्या बिफोर कॉस ऑफ पाय बाय 4 आपल्याकडे काय असतो? 1/2√2 असतो. ओके, मग 1/2√2 असल्यामुळे तो 2√2 आपण इथं त्या ठिकाणी क्रॉस प्रोडक्ट केला. म्हणजे इथं काय करणार? हा 1/2√2 ठेवला आणि हा 1/1. मग √2 × 1 √2, 1 × 1 1 आणि 1 × √2 √2 आला. ओके, आणि इथला जो 2 आहे तो इथं राहिला आहे, सॉरी, तो 2 मल्टिप्लायर या साईडला आला तर काय होईल? तो डिवाइड, म्हणजे इथं काय होऊन जाईल? हा 2√2 होऊन जाईल. इथं जो काय होईल? तो 2√2 होईल. ओके, म्हणजे तुम्हाला ही जी व्हॅल्यू आहे साइन स्क्वेअर पाय बाय 8 ची ती काय मिळेल? √2 - 1/2√2 मिळेल. ओके, मग आता √2 - 1/2√2, पण आपल्याकडे ही साइन स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला कोणाची पाहिजे? साइनची. म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागेल? टेक इन स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. मग ज्यावेळेस स्क्वेअर रूट घेणार तुम्ही इथं प्लस ऑर मायनस हा रूट होईल आणि √2 - 1 ॲज इट इज आणि खालचा हा 2√2 ॲज इट इज राहील. म्हणजे तुमची रिक्वायर्ड जी व्हॅल्यू आहे ती काय असेल? स्क्वेअर रूट ऑफ परत √2 - 1/2√2. दिस इज द व्हॅल्यू फॉर साइन ऑफ पाय बाय 8. ओके, जसं साइन ऑफ पाय बाय 8 काढला आपण तसं कॉस ऑफ पाय बाय 8 कसं काढणार तुम्ही? सेम. हा जो फॉर्म्युला आहे हा कॉस ऑफ पाय बाय 8 साठी फक्त तुम्ही फॉर्म्युला काय करायचा? कॉस ऑफ 2 थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 असा तुमचा फॉर्म्युला असेल. कॉस ऑफ 2 थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. इथे तुम्हाला कॉस ऑफ ही जी पाय बाय 8 आहे ती तुमची इथं कॉस ऑफ थीटाच्या ऐवजी पाय बाय 8 टाकायचा आणि इथं पाय बाय 8 ऑलवेज कन्वर्ट होईल परत पाय बाय 4 मध्ये, आणि पाय बाय 4 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, त्यानुसार तुम्ही परत सेम या मॅनरने ती व्हॅल्यू काढायची. ओके,
परत सेम एक्सरसाइजचा आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. त्याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे की कॉस 1 मायनस कॉस ऑफ 2 थिटा अपॉन 1 प्लस कॉस ऑफ 2 थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा. ओके, मग आपल्याकडे दोन फॉर्म्युला आहे. 1 प्लस कॉस 2 थिटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा, 1 मायनस कॉस 2 थिटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा. बरोबर. मग 1 मायनस कॉस 2 थिटाची व्हॅल्यू टाकणार 2 साइन स्क्वेअर थिटा इथं न्यूमरेटरला. 1 मायनस कॉस ऑफ 2 थिटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा. 1 प्लस कॉस ऑफ 2 थिटाची व्हॅल्यू टाकणार 2 कॉस स्क्वेअर थिटा. ओके, 2 टू काय होईल, कॅन्सल होईल. मग साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर काय होऊन जाईल, टॅन स्क्वेअर. ओके, म्हणजे आपण LHS कन्सिडर केली, आपल्याला काय मिळालं, RHS. ओके, म्हणजे काही वेळेस आपण काय करणार, एक साईड कन्सिडर करणार, त्या साईडला आपल्याला कोणते फॉर्म्युले मॅच होत आहे ते बघायचे आणि ते फॉर्म्युले फक्त इथं पुटअप करायचे. पुटअप केल्यानंतर आपल्याला मिळतं इथं त्या ठिकाणी RHSची व्हॅल्यू. LHS इक्वल टू RHS मिळालं तर हेन्स प्रूव्ड. अशा टाईपने तुम्ही ते प्रूव्ह करू शकता. ओके, त्याच्यानंतर आपल्याला अजून एक एक्झाम्पल घ्यायचं आहे सेम एक्सरसाइजमधलं, एक्सरसाइज 3.3 त्याच्यातला, की त्या ठिकाणी टॅन एक्स प्लस कॉट एक्स इक्वल टू 2 कोसेक 2 थिटा असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, मग आता आपण काय करणार, परत LHS कन्सिडर करणार. तुम्ही LHS कन्सिडर केली काय, टॅन एक्स प्लस कॉट एक्स. आता टॅनची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, टॅन थिटा इक्वल टू काय असतो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणून आपण टॅनच्या ऐवजी काय ठेवणार, साइन एक्स अपॉन कॉस एक्स. ओके, सिमिलरली कॉटच्या ऐवजी काय ठेवणार आपण, कॉस एक्स अपॉन साइन एक्स. ओके, म्हणजे कॉटची व्हॅल्यू कॉस थिटा अपॉन साइन थिटा असते म्हणून एक्स आहे म्हणून कॉस एक्स अपॉन साइन एक्स. चला आता इथं क्रॉस प्रोडक्ट घेणार, साइन इंटू साइन, साइन स्क्वेअर, कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर आणि साइन इंटू कॉस, साइन कॉस होऊन जाईल. ओके, आता याच्यानंतर काय करणार आपण, की त्या ठिकाणी इथं साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा, आपल्याला स्टँडर्ड आयडेंटिटी माहिती आहे तुम्हाला की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय असतो, 1 असतो. तुमच्याकडे 3 स्टँडर्ड आयडेंटिटी आहे. कोणत्या, 1 प्लस टॅन स्क्वेअर इक्वल टू सेक स्क्वेअर, 1 प्लस कॉस स्क्वेअर इक्वल टू कोसेक स्क्वेअर, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इक्वल टू 1. मग त्या ठिकाणी ही 1 व्हॅल्यू तुम्ही टाकली. ओके, आणि अपॉन खाली साइन एक्स कॉस एक्स आहे. बरोबर, आणि हा ऑलरेडी ॲज इट इज राहील. ओके, मग आता आपण काय करणार की न्यूमरेटरला 2 ने मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय केलं, काही फरक पडेल का तिथं, नाही. म्हणजे 2 अपॉन 2 काय होऊन जाईल, 1. म्हणजे मल्टिप्लाय न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय 2, काही फरक पडणार आहे का त्याला, नाही. मग 1 इंटू 2 काय होईल, 2. आणि खाली 2 साइन थिटा कॉस थिटा काय होऊन जाईल, 2 साइन थिटा कॉस थिटा काय होऊन जाईल, तो साइन ऑफ 2 थिटा म्हणजे साइन ऑफ 2x होऊन जाईल. ओके, म्हणजे काय होईल तो 2 अपॉन साइन ऑफ 2x. आणि 1 अपॉन साइन ऑफ 2x कोणाची व्हॅल्यू आहे, कोसेक ऑफ 2x ची. 1 अपॉन साइन ऑफ 2x म्हणजे ती कोणाची व्हॅल्यू आहे, कोसेक ऑफ 2x ची, म्हणजे 2 कोसेक 2x होईल आणि ही व्हॅल्यू आहे RHS. ओके, सो हेन्स प्रूव्ड. म्हणजेच काय होईल की LHS इक्वल टू RHS हे आपल्याला मिळालं आणि त्याच्यावरून आपण काय करणार, हेन्स प्रूव्ड. ओके, जस्ट यूज द नोन फॉर्म्युली, नोन रेशिओ, नोन रिलेशन्स अँड नोन अँगल अँड फाइंड अवर रिक्वायर्ड आन्सर. अशा मॅनरने तुम्ही अजून या सेम एक्सरसाइजचे काही सेम एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व करा. काही डाऊट असेल तर नक्की विचारा. ओके, सो थँक्यू.